Standard 12th Physics Previous Year Board Problems. Topic name Current Electricity. Our first problem is a potential gradient of wire is 0.5 volt per meter. If the EMF of a cell balance against 216 centimeter of this potentiometer wire, calculate the EMF of the cell. Okay. आपला गिवन काय आहे तर पोटेन्शियल ग्रॅडियंट दॅट इज के 0.5 व्होल्ट पर मीटर. ओके. लेंथ किती आहे वायरची 216 सेंटीमीटर. आपल्या मीटरमध्ये कन्वर्ट करायचे आहे तर आपल्याला डिवाइड करायचं 100ने. आलं 2.16 मीटर. फाइंड आउट आपल्याला काय काढायचं आहे EMF. EMF म्हणजे ई फॉर्म्युला काय के इंटू एल. तर 0.5 इंटू 2.16. ओके. 0.5 म्हणजे 1चा हाफ. याचा अर्थ ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2.1चा हाफ करायचा. तो किती येणार 1.08 व्होल्ट. ओके. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. Second question is a galvanometer has resistance of 100 ohm and its full scale deflection current is 0.2 milliampere. What resistance should be added to it to have the range of 0 to 10 volt? ओके. आपला काय दिलं आहे गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स दिला आहे 100 ओहम आहे. आय जी किती आहे आय जी म्हणजे काय तर डिफ्लेक्शन करंट दॅट इज 0.2 मिली ॲम्पियर. त्याचं कन्वर्जन आपण ॲम्पियरमध्ये कसं करणार 0.2 डिवाइड बाय 10⁻³ ॲम्पियर. Therefore 0.2 into 10⁻³ ॲम्पियर इज इक्वल टू 1 डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट झाल्यामुळे 2 आला आणि इथे 10⁻⁴ ॲम्पियर आला. व्होल्टेज किती आपलं तर 10 व्होल्ट आहे. राईट. आपला फाइंड आउट काय करायचं आहे रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. तर फॉर्म्युला काय येतो आपला व्ही इज इक्वल टू आय जी इंटू आर प्लस जी. देअरफॉर व्हीची व्हॅल्यू काढायची असेल तर व्हीची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिली आहे तर 10 आहे. राईट. V इज इक्वल टू 10 व्होल्ट. आय जी किती आहे आपला 2 इंटू 10⁻⁻⁴. राईट. आर आपल्याला फाइंड आउट करायचं आर प्लस जीची व्हॅल्यू किती आहे आपली 100 ओहम. राईट. नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार की देअरफॉर 2 इंटू 10⁻⁴ याला मल्टिप्लिकेशन आहे ते लेफ्ट हँड साईडला आल्यावर काय होणार डिव्हिजन होणार. ओके. देअरफॉर 10 डिवाइड बाय 2 इंटू 10⁻⁴ इज इक्वल टू आर प्लस 100. ओके. Therefore 10 divided by 2 into 10⁻⁴ न्युमरेटरला गेल्यावर ते पॉझिटिव्ह होणार. मायनस आहेत ते पॉझिटिव्ह झाले इज इक्वल टू आर प्लस 100. ओके. नेक्स्ट स्टेपला काय येणार 2 1 जा 2 2 5 जा 10. देअरफॉर 5 इंटू 10⁻⁴ इज इक्वल टू आर प्लस 100. ओके. देअरफॉर हा आर इज इक्वल टू 5 इंटू 10⁻⁴ काय होणार म्हणजे 50,000. 5 वर 4 zeros 1 2 3 4. ओके. -10 100 आहे तिकडे शिफ्ट झालं लेफ्ट हँड साईडला मायनस होणार. राईट. देअरफॉर आरची व्हॅल्यू किती आली 0.0994. ओके. ओहम. दिस इज द रेजिस्टन्स वी हॅव टू ॲड इट टू रेंज ऑफ 0 to 10 volt. ओके. Third question is a galvanometer has a resistance of 30 ohm and its full scale deflection of current is 20 microampere. What resistance should be added to it to have range 0 to 10 volt? सेकंड नंबर प्रॉब्लेम होता सेम प्रॉब्लेम आहे व्हॅल्यूज फक्त डिफरंट आहेत. तर गॅल्व्हनोमीटरची व्हॅल्यू 30 ओहम आहे. त्याचा रेजिस्टन्स आय जी आपला 20 मायक्रोॲम्पियर दॅट इज 20 इंटू 10⁻⁻⁶ ॲम्पियर. ओके. व्होल्टेज आपल्याला 10 व्होल्ट दिले. आपल्याला आर फाइंड आउट करायचं आहे तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. व्हीच्या जागी 10 आय जी जागी 20 इंटू 10⁻⁻⁶ आर जीची व्हॅल्यू 30. राईट. मग आता हा इथे मल्टिप्लिकेशन आहे 10च्या साईडला आल्यावर डिव्हिजनला जाणार. ओके. 10/20 इंटू 10⁻⁶ इज इक्वल टू आर प्लस 30. नेक्स्ट स्टेप काय येणार देअरफॉर 10/20 इंटू नेक्स्ट लेवल 10⁻⁶ इज इक्वल टू आर प्लस 30. राईट. आपा निगेटिव्ह होता तो इथे पॉझिटिव्ह झाला आहे. ओके. नेक्स्ट स्टेप देअरफॉर 10 1 जा 10 10 2 जा 100 दॅट इज 2 1 जा 2 2 0.5. ओके. 0.5 इंटू 10⁻⁶ इज इक्वल टू आर प्लस 30. नेक्स्ट स्टेप काय येणार देअरफॉर 6 झिरो द्यायचे म्हणजे 5 zeros द्यायचे 1 2 3 4 5. 5 लाख येईल -30 इज इक्वल टू आर. देअरफॉर आर इज इक्वल टू 30 गेले म्हणजे किती राहिले 49970. ओके. ओहम.
याचा अर्थ आपला आन्सर काय आलं 4,99,970 ओहम रेजिस्टन्स शुड बी ॲडेड टू इट टू हॅव द रेंज ऑफ 0 to 10 volt. Okay, this is the answer. Our fourth problem is when two cells of EMF E1 and E2 are connected in series so as to assist each other, their balancing length on potentiometer wire is found to be 3.2 meter. When the cells are connected in series so as to oppose each other, then balancing length is found to be 0.7 meter. Compare EMF of a two cell. ओके, आपल्याला L1 3.2 दिलाय, म्हणजे जेव्हा ते असिस्ट करत असतात त्यावेळीची लेंथ, आणि जेव्हा अपोज करतात त्यावेळीची लेंथ L2 दॅट इज 0.7. वी हॅव टू फाइंड कंपॅरिझन E1 and E2चं, राईट. मग आपला E1 E2चा फॉर्म्युला काय, L1 + L2 अपॉन L1 मायनस L2. L1 3.2, L2 0.7 ह्यांचं ॲडिशन आणि सेम याचा सबस्ट्रॅक्शन. ओके, ॲडिशन 3.9, सबस्ट्रॅक्शन 2.5. ओके, मग आपण आन्सर कसं काढणार, 39/25, एक डेसिमल पॉईंट राईट हँड साईडला शिफ्ट केले. सो ह्याचं डिव्हिजन आपल्याला येईल, तर डिव्हिजन चेक करूया. 39/25, 25 1 जा 25, रिमेनिंग 14, 0, 25 6 जा 150, राईट. 25 5 जा 125, remaining 15. Okay, 0, 25 6 are 150, that's mean 1.56. Okay, this is the ratio of E1 and E2. This is our answer. Our fifth problem is a galvanometer has a resistance of 50 ohm and current of 2 milliampere is needed for its full scale deflection. Calculate resistance required to convert it into an ammeter of 0.5 ampere. And second one is into an voltmeter of 10 volt range. Okay, फेब्रुवारी 2025 चा प्रॉब्लेम आहे, 3 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे. तर गॅल्व्हनोमीटर रेजिस्टन्स किती आहे, 50 ओहम आहे. आय जी किती आहे, गॅल्व्हनोमीटर म्हणून जाणारा करंट 2 मिली एम्पियर, तो आपण एम्पियरमध्ये कन्वर्ट केला, 2 × 10⁻³ एम्पियर. ओके, आपला फर्स्ट प्रॉब्लेम काय की आला ॲमीटरच्या रेंज इंटू अन ॲमीटरमध्ये कन्वर्ट करायचे, किती त्यासाठी एक्स लागेल, डिस्टन्स लागेल, ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, तर आता तुम्ही बघू शकता आय किती दिले आपल्याला, आय आपल्याला दिला आहे 0.5 एम्पियर. ओके, त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट, फर्स्ट केसमध्ये आपल्याला काय लागतं फाइंड आउट करायला, एस लागतो. ओके, मग एस फाइंड आउट, एस म्हणजे शंट, तर शंटचा फॉर्म्युला काय, एस इज इक्वल टू आय जी इंटू कॅपिटल जी डिवाइड बाय आय मायनस आय जी, राईट. ओके, आय जीची व्हॅल्यू आपली किती आहे, 2 × 10⁻³ ओके, अँड जीची व्हॅल्यू आपली किती आहे, 50, राईट. आय आपलीची व्हॅल्यू आपली किती आहे, तर 0.5 मायनस 2 × 10⁻³ ओके, थोड्या व्हॅल्यू आपण ह्या इझी फॉर्ममध्ये करून घ्या. 10⁻³ म्हणजे 1000 ने 2ला डिवाइड करायचं, देअरफॉर 0.002 × 50 डिवाइड बाय 0.5 मायनस 0.002. ओके, देअरफॉर एस इज इक्वल टू 0.5 मधून 0.002 हे सबस्ट्रॅक्ट केल्यावर आपल्याला आन्सर मिळतं 0.498. ओके, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं, तर 0.52 जा 100, देअरफॉर 0.1, राईट, 100. मग 0.100 डिवाइड बाय 0.489 याचा अर्थ काय झाला, तर 100 डिवाइड बाय ऑलमोस्ट आपण 498 असं 3 डेसिमल शिफ्ट करूया, बरोबर आहे. मग आपल्याला आन्सर काय मिळणार, 0.498 ने 100ला 0.1ला डिवाइड केलं, आपल्याला आन्सर मिळतं की 0.20. ओके, म्हणजे तुम्हाला पहिला 0 जा 0, 1000, देअरफॉर 498 2 जा 996. ओके, देअरफॉर आवर आन्सर इज 0.22 ओहम. ओके, दिस इज अवर फर्स्ट क्वेश्चन आन्सर. सेकंड क्वेश्चनसाठी आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, व्होल्ट मीटरसाठी 10 व्होल्टची रेंज काढायची, तर व्ही इज इक्वल टू 10 व्होल्ट अँड आर फाइंड आउट करायचा आहे किती येईल तो. तर फॉर्म्युला इथे आपला आर साठीचा फॉर्म्युला काय, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस कॅपिटल जी. ओके, देअरफॉर आर इज इक्वल टू व्ही आपला 10 व्होल्ट आहे, आपला हा किती आहे 2 × 0.002 घेऊया आपण, किंवा 0 × -50. सो आपण मॉडिफिकेशन करूया, 10/2 × 10⁻³ -50, तर
तर 2 × 10⁻³ वरती गेल्यावर काय होणार प्लस होणार. देअरफॉर R इज इक्वल टू 10 × 10⁻³ डिवाइडेड बाय 2 - 50. ओके, दॅट मीन्स झाले 2 1 जा 2, 2 5 जा 10. ओके, देअरफॉर 5 × 10⁻³ means 5000. Okay, minus 50. 5000 why 10⁻³ means 1000. 1000 into 5, 5000. 5000 minus 50, 4950 ohm. Okay, this is the answer of our question. Our sixth question is the EMF of cell is balanced by a length of 320 centimeter of the potentiometer wire. When a cell is shunted by resistance of 50 ohm, the balancing length is reduced by 20 centimeter. Okay, find the internal resistance of the cell. सप्टेंबर 2021 चा प्रॉब्लेम आहे, 2 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे. तर रेजिस्टन्स आपला किती दिला आहे 50 ओहम दिलेला आहे. ओके, L2 किती दिले लेन 320 दिले. कितीने कमी होते 20 ने, म्हणजे 320 - 20 दॅट इज 300. देअरफॉर L1 320 अँड L2 300. राईट. आर आपल्याला स्मॉल आर आपल्याला फाइंड आउट करायचं. इंटर रेजिस्टन्ससाठी स्मॉल आर सिम्बॉल यूज करतो. ओके, तर फॉर्म्युला इज आर इज इक्वल टू कॅपिटल आर L1 - L2 डिवाइड बाय L2. देअरफॉर L1 इज 320 - 300 डिवाइड बाय 300. राईट. आता 50 × 320 - 300 किती होणार 20. 20 डिवाइड बाय 300. राईट. 0 0 गेट कॅन्सल. 5 1 जा 5, 5 6 जा 30. दॅट्स मीन 20/6. 6 3 जा 18, रिमेनिंग 2, 6 3 जा 18. ओके, तर कंटिन्यू आपला आन्सर किती राहणार 3.33 हे आपला आन्सर राहणार ओहममध्ये. असं कंटिन्यू आपलं 3.33 ओहम कंटिन्यूस येणार आणि आपला आन्सर 3.333 ओहम. ओके, दिस इज द इंटरनल रेजिस्टन्स.